मी संगीता आज माझ्या घरामध्ये तुमचं खूप स्वागत करते. खम्मा गणी पधारुसा, वेलकम, सुस्वागतम. अशा प्रकारे बाहेर हा कडप्पा ठेवला आहे. इथे रांगोळी, काही कॅक्टस लावलेले आहे. हे आर्टिफिशियल ग्रास पूर्ण खाली हे केलेलं आहे. वरती दारावर तोरण आहे आणि गणपती. आता आपण चला आज चलूया ड्रॉइंग हॉलमध्ये. सुरुवातच प्रथम दर्शनानी होते ती बाप्पांचं असं मंदिर ठेवलेलं आहे. त्यात मूर्ती आणि बाप्पांना आवडते जास्वंदाचे लाल फुलं ठेवले. खाली असं छोटंसं गार्डन फील येईल असं डेकोरेट केलेलं आहे. हा कॉर्नर अगदी एंट्री केल्याबरोबरच हा कॉर्नर म्हणजे प्रथम दर्शनी बाप्पांचे दर्शन होते. तर हा तो कॉर्नर. तर असं सुंदरसा कॉर्नर हा पाळण्याच्या बाजूला जेव्हा एंट्री करतो हे केले. आणि हा जो कॉर्नर आहे तो एंट्री केल्यावर एंट्रीच्या कॉर्नरमध्ये हे घेतलेलं आहे मी. आणि हे कसं राजस्थानला मी गेले होते तेव्हा तिथून एक छोटंसं शोपीस आणलेलं आहे. तर त्याला असे छोटे छोटे ड्रॉवर्स आहे म्हणून हे दाराजवळ ठेवलेलं आहे. यात आपण आपली चावी, कोणत्याही महत्त्वाच्या बाहेर जाताना ज्या गोष्टी लागतात त्या ठेवू शकतो. आणि असं थोडंसं त्याला फ्लॉवरनी डेकोरेट केलेलं आहे. हा एक कॉर्नर दारामागचा. आणि माझा सोफा सेट मोरपंखी रंगाचा आहे. आणि एका वॉलवर मी असं होम स्वीट होम तुम्ही बघू शकता असं वॉल पेंटिंग लावलेलं आहे. खाली पण एक रॉट आयरनचं, कारण माझं पूर्ण फर्निचर रॉट आयरनचं आहे. तर आज मी फक्त तुम्हाला माझ्या ड्रॉइंग हॉलचीच ओळख करून देणार. आणि ही पूर्ण व्हाईट वॉल आहे. त्यावर मी फक्त एक हे असं स्टिकर श्रीकृष्णाच्या बासरीचं हे लावलं आहे. आणि बघू शकता रंगसंगती सगळी मॅचिंग आहे. मोरपंखी रंगाचा सोफा. हे झुंबर आहे तेही रॉट आयरनचं आहे. त्याचा वेगळाच आगळावेगळा रिफ्लेक्शन प्रकाश असा वेगळाच पडतो. हा सेंटर टेबल आणि हा रॉट आयरनचाच पाळणा, रॉट आयरनचाच सोफा सेट आणि आर्टिफिशियल काही मनी प्लांट वगैरे लावून अशा पद्धतीने सजवला आहे मी माझा ड्रॉइंग हॉल. जरुरी नसतं असं नेहमीच की खूप पैसे टाकूनच आपण इंटेरियर करू शकतो. सुटसुटीत आणि थोड्या पैशांनीसुद्धा आपण आपलं इंटेरियर करू शकतो. आणि हे बघा, हे पेंटिंग छोटे छोटे पक्षी पूर्ण टी व्हीवरचा जो वॉल आहे त्यात मी हे केलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही एक पूर्ण लुकआउट दाखवते आहे मी तुम्हाला. आता पडदे आणि सोफ्याचा कलर मॅच असल्यामुळे एक वेगळंच हे आलं आहे. मध्येही मी आर्टिफिशियल ग्रासचंच एक मध्ये सेंटर टेबलच्या जे खाली तुम्ही बघताय ते लावलं आहे. तर कसा वाटला माझा ड्रॉइंग हॉल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. उद्या मी माझा डायनिंग हॉल आणि देवघर तुम्हाला दाखवणार. तोपर्यंत बाय.